की जर आपण 3 मधला 4 मधला बोकड निवडला आणि तो इतर कुठल्याही शेळीला वापरला तर त्यांची अपेक्षा राहते की त्या शेळीला डायरेक्ट लगेच पहिल्या ह्यालाच 3-4 पिल्लं झाली पाहिजेत. असं होऊ शकतं का? बोकडाचं महत्व कुठं आहे नाही? कसं राहतंय, तुम्ही एकतर सिलेक्ट करताना 3-4 मधलाच बोकड शक्यतो सिलेक्ट करा. 4 मधले फार कमी आहेत, पण जर मिळत असेल तर नक्की घ्या. आता विषय काय आहे, त्या बोकडाचं जेनेटिक आहे, त्याच्यात ते जीन्स आहेत की 3-4 पिल्लं द्यायची, पण ऍक्च्युली तुमची मादी पण त्या कपॅसिटीची किंवा त्या जीन्सची असायला पाहिजे. पण याच्यामध्ये एक आहे, जरी या वेताला किंवा तुम्ही ती 4 माद्यांना हा नर क्रॉस केला, जरी समजा त्यांना 2-2च पिल्लं झाली, 3-4 पिल्लं झाली नाहीत, पण एक आहे त्या माद्यांना झालेल्या ज्या माद्या आहेत किंवा नर आहेत त्यांच्यामध्ये या 4 मधल्या बोकडाचे जीन्स आहेत, त्यामुळे पुढच्या जनरेशन मध्ये त्या गोष्टी नक्की रिपीट होणारच, कारण त्याचं जीन्स तो कधीही सोडणार नाही. म्हणून तुम्ही घेतलेल्या 4 मधल्या नरानं जर समजा भरलेल्या मादीला 4 पिल्लं दिली नाहीत, तर असं नाही की त्याचं तिथं जेनेटिक ब्रेक झालं, ते पुढच्या पिढ्यांमध्ये नक्की रिपीट होणार आहे.